नमस्कार. आपण पाहत आहात लाईन मराठी अश्विनी सोबत. आपल्या शब्दकोशामध्ये गतवर्षीपासून काही नवीन शब्दांची भर पडत चालली. त्यामध्ये कोरोना, कोविड, रेमडेसिवीर आणि आता नव्याने आलेला शब्द म्हणजे म्युकरमायकोसिस. हे शब्द एकटे येतात का? तर नाही, सोबत घेऊन येतात भीतीचं वलय. पण आपल्याला या भीतीच्या वलयाला भेदायचे, या रोगावर नियंत्रण मिळवायचे. त्यासाठी आपल्याला हवी जागृती आणि शास्त्रशुद्ध आणि आयुर्वेदिक माहिती. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलेला आहे डॉक्टर प्रशांत कोथळकर आणि डॉक्टर पल्लवी कोथळकर यांना. नमस्कार डॉक्टर. नमस्कार डॉक्टर, कोरोना हा शब्द आता बऱ्याच प्रमाणात प्रचलित झालेला आहे, पण आता नव्याने 3 स्टेजेस आल्यात की काय असं वाटायला लागलंय. म्हणजेच प्री कोरोना, कोरोना आणि पोस्ट कोरोना. डॉक्टर, आपण काय सांगाल? प्री कोरोना, पोस्ट, आपण म्हटल्याप्रमाणे 3 कोरोनाच्या स्टेजेस म्हणण्यापेक्षा आता कोरोना टेस्ट केल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह, आता आपण पाहताय की सर्दी, खोकला हे जे काही पूर्वश्रमी लक्षणं होती कोरोना ज्यावेळेस मागच्या वर्षी सुरुवात झाली त्यावेळेस ह्या लक्षणांचं असेल तर मग घशात खवखव होतीये, दम लागतोय, खोकला येतोय, ह्या अनुषंगाने कोरोना आहे असं सुरुवातीला वाटत होतं. पण त्यानंतर कोरोनाचं रूप बदललं. मग काही जणांना गॅस्ट्रो प्रॉब्लेम्स म्हणजे पचनाच्या संबंधित काही तक्रारी सुरू झाल्या, तर त्यामध्ये देखील कोरोना पेशंट पॉझिटिव्ह आढळायला लागले. पण आता कोरोनाची काय लक्षणं आहेत, आपण म्हटल्याप्रमाणे प्री कोरोना म्हणून मी हे म्हटलो, पण सध्या जे महत्वाचा विषय आपण जसं सुरुवातीत म्हटला त्याप्रमाणे पोस्ट कोरोना जे आहे, कोरोना झाल्यानंतर आणि पोस्ट कोरोना, या दोन ह्याच्यामध्ये वैद्यक क्षेत्राचं जास्त महत्वपूर्ण काम आहे. आयुर्वेदाच्या अनुषंगाने विचार करताना स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं हे जे आयुर्वेदाचं ब्रीद वाक्य आहे की आपण स्वस्थ आहात, स्वस्थ राहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हे मूलभूत जे एक गरज आहे आयुष्य जगण्याची, ती आज सध्या आपण विसरत चाललोय. अर्थातच, म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं तरी चालेल. मॅडम, तुम्ही आयुर्वेद आणि कोरोना, तर आयुर्वेदाकडून तुम्ही कोरोनाकडे कसं पाहताय? मुळात आयुर्वेद आणि कुठलाही आजार, कोरोनाने आज धुडगूस जरी घातलेला असेल तरी सुद्धा आयुर्वेद आणि कुठलाही आजार हा जो आहे हा तुमच्या शरीरामध्ये जे काही बदल घडतात किंवा ज्या काही तुमच्या शरीरातली प्रतिकार क्षमता जेव्हा कमी पडते तेव्हा तुम्हाला कुठलाही आजार होणार आहे. म्हणजे तुमचं बळ हे त्या आजाराच्या बळापेक्षा जेव्हा तुमचं बळ कमी पडतंय तेव्हा तुम्ही कुठल्याही आजाराला बळी पडत असता. त्याच पद्धतीने कोरोनामध्ये सुद्धा ज्या काही आपण आपल्या स्वास्थ्याच्या दृष्टीने आपण थोड्याफार चुका करतोय किंवा आपण आपल्या आजकालच्या या गतिमान आयुष्यामध्ये आपल्या दिनचर्येकडे, ऋतुचर्येकडे, तुमच्या आहाराविहाराकडे आपण ह्या ज्या गोष्टी कुठेतरी दुरावत चालल्यात आपल्यापासून, तर ह्याचा नक्कीच कोरोनामध्ये आपल्याला हानी झालेली दिसून येते आपण ह्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे. त्यामुळे आयुर्वेद आणि इतर आजारांप्रमाणेच कोरोना हा देखील आजार आपल्याला असं म्हणता येईल की नेमकं आपण ज्या गोष्टींकडे आपण नक्की लक्ष दिलं पाहिजे ते आपण देत नाही. अर्थातच. डॉक्टर, मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की कोरोना आणि आपली बदलती जीवनशैली याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे पहा, बदलत्या जीवनशैली आजच्या आधुनिक वेगवान अशा घडामोडी होणाऱ्या गोष्टींमध्ये आपण आपली जीवनशैली किंवा आपण घराच्या बाहेर पडणं, काम करणं हे तर टाळू नाही शकत. पण ह्या अनुषंगाने जे आयुर्वेदामध्ये दिनचर्या आणि ऋतुचर्या याचा उल्लेख आहे. थोडक्यात असं सांगू इच्छितो की दिनचर्या म्हणजे काय, दिवसाची सुरुवात झाल्यापासून ही दिवसाची सुरुवात सूर्योदयापूर्वी पहाटे 1.5 तास व्हायला पाहिजे, हे शास्त्रात वर्णन आहे. सध्याच्या वेगवान घडामोडीच्या आयुष्यामध्ये हे शक्य नाहीये, पण किमान उठल्यानंतर जे काही दिनचर्याचे क्रम सांगितलेला आहे, तुम्ही रोज अंगाला तेल लावलं पाहिजे, गुळण्या व्यवस्थित, आपण दात स्वच्छ धुतो पण दात स्वच्छ दिल्यानंतर गुळण्या करतो का, गंडूश नावाचा एक विधी सांगितलेला आहे ते करतो का. आता आपण उल्लेख केला म्युकरमायकोसिसचा, ज्याचं कान, नाक, घसा या ठिकाणची जर आपण व्यवस्थित स्वच्छता पाळत असू तर हा म्युकरमायकोसिसचा किंवा तत्सम आजारांचा धोका, जसा आता आपण म्हटल्याप्रमाणे व्हायरसचा आहे, आता हा म्युकरमायकोसिस फंगसचा आजार आहे. बॅक्टेरिया तर पहिल्यापासून आहेच आहे,
मॅडमनी म्हटल्याप्रमाणे आपली प्रतिकार क्षमता कमी झाल्यानंतर हे आजार वाढतच राहणार आहे. मग हे प्रतिकार क्षमता म्हणजे काय हो नेमकी? प्रतिकार क्षमता म्हणजे काय? तुमचं जे प्रकृती आहे, तुम्ही मॅडम आहात, मी डॉक्टर आहे, माझी जी प्रकृती आहे, तुमची जी प्रकृती आहे, ही प्रत्येकाची वेगळी आहे. आयुर्वेदाने हे 5-6 हजार वर्षापासून सांगितलेलं आहे की प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे. एखादी गोष्ट एखाद्याला पचू शकते, पण एखाद्याला ॲलर्जी असते. ॲलर्जी असते म्हणजे काय असतं नेमकं? ॲलर्जी असते म्हणजे तो जो व्यक्ती आहे त्याला तो पचवू शकत नाही, त्याच्याविषयीची क्षमता कमी असते. हा मुद्दा थोडाफार अनुषंगाने आपल्या इथे लक्षात घेतला पाहिजे. तर ह्या पद्धतीने तुम्ही रोजच्या दिनचर्येमध्ये जेवढी भूक आहे तुम्हाला, किंवा भूक लागल्यानंतर जेवण करणं. आता कसं झालंय, आता वेगवान घडामोडीचा विषय आहे म्हणतो, मी जाता जाता मला आता जायचं, माझी गडबड आहे, काय जे असेल ते मी खातो आणि जातो. अरे बाबा, तुला भूक लागली आहे का? तो त्याचा कधी विचार केलायस का? नाहीतर हे असं झालं की आग्रहाचं जेवण आहे, मला खूप आवडतं. अहो, पण तुम्ही रोजच आग्रहाचं जेवण करायला लागलात तर ते पोटाचे कधी पाहणार? त्यामुळे आम्ही आता हे मागच्या 20 वर्षाच्या प्रॅक्टिस मध्ये आमचं हे वाक्य एक मूळ असतं. प्रत्येक पेशंट जो नवीन येतो त्या प्रत्येकाला मी हे सांगतो, बाबा रे, तू जिभेसाठी जेवू नकोस. तुला आजारी नाही पडायचंय ना, तर तू पोटासाठी जेव. तुझा जो बायोलॉजिकल क्लॉक आहे, हातातल्या घड्याळात थोड्या वेळ दुर्लक्ष कर. पोटात भूक लागली असेल, तुला जाणीव होतेच आहे तुला, त्यावेळेस तू जेवण कर. आणि सगळ्यात महत्वाचं ह्याच्यासोबत काय असेल तर व्यायाम, जो आजकाल दुर्दैवानं 5-10% लोक पण करत नाही. योग्य पद्धतीने व्यायाम करत नाहीये. तुम्ही आता म्हणालात की प्रत्येकाची प्रकृती ही वेगळी असते. कोरोनाच्या काळामध्ये असं बऱ्याच अंशी दिसतंय की मी वाफ घेतलीये, मला बरं वाटतंय, तुम्हीही वाफ घ्या. किंवा व्हिटॅमिन सीचं इंटेक आहे, त्याच्यावर कदाचित लिंबू असेल किंवा लिंबूवर्गीय फळं खाण्याचं प्रमाण थोडंसं वाढलेलं आहे. तर मग हे जे उपाय आहेत तर ते सरसकट सर्वांसाठी लागू होतात की त्यासाठीही डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे? मॅडम, मुळात आयुर्वेदामध्ये प्रत्येक पदार्थ किंवा प्रत्येक गोष्ट ही प्रत्येकाला सगळ्यांनाच लागू होईल असं मानलं जात नाही. आणि त्यात असे की तुमची पचन क्षमता कशी आहे, तुम्ही कोणत्या प्रदेशात राहताय, तुमच्या प्रदेशात कोणतं फळ पिकतंय, ते तुम्हाला लागू पडेल की नाही, ह्या पद्धतीने जर गेलात तुम्ही तर ते तुम्हाला उपकारक ठरेल की अपायकारक ठरेल असं सांगितलं जातं. त्यातही असं आहे की लोकांनी हे चांगलं आहे असं म्हटल्यानंतर ते तुम्हाला पचवायच्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रमाणात खायला सुरुवात केली. म्हणजे आंबट पदार्थ हा तुमच्या आहारामध्ये किती असावा किंवा त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे हे प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार हे ठरलेलं आहे. एका आहारामध्ये त्याचं प्रमाण किती असावं हे ठरलेलं आहे. मग एका लिंबाची 1/8 फोड म्हणजे आपण चतकोर करतो त्याच्या निम्मी, जी आपण रेग्युलरली आपण घेतो, तर ती फोड ही तुम्हाला एका जेवणासाठी पुरेशी असते. व्हिटॅमिन सी साठी जर तुम्ही म्हणत असाल, व्हिटॅमिन सी हा आता आलेला शब्द आहे. तर आंबट पदार्थ हा तुम्ही जेवणामध्ये बाकीच्या सगळ्या पदार्थांसोबत बाकी अनेक पदार्थ आंबट खात असता. म्हणजे फक्त लिंबू नाहीये, तुम्ही ताक घेत असाल, तुम्ही एखादी भाजी असेल की जी चुका असेल, तुम्ही चिंच खात असता, तुम्ही आवळा खाता, तर हे दही असेल, तर हे सगळे पदार्थ मिळून तुमची व्हिटॅमिन सी ची पूर्ण करणार आहेत गरज तुमच्या शरीरासाठीची. त्यामुळे फक्त लिंबू खा चांगलं आहे असं म्हटल्यानंतर तुम्ही एका वेळेला जर 2-2 लिंब खात असाल, एका वेळेला 3-4 खात असाल, तर ते नक्कीच तुमच्या शरीरासाठी ते हायपर होणार आहे. म्हणजे अर्थातच सेल्फ मेडिकेशन करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला हा नेहमीच उत्तम. नक्कीच. डॉक्टर, सध्या मान्सून येतोय ह्याचा आनंद सुद्धा आहेच, पण मान्सून एकटा येत नाही, सोबत घेऊन येतो तो पावसाळी आजार. आणि साधारणतः पावसाळी आजाराचं स्वरूप किंवा व्हायरल फ्लू असं आपण जनरली म्हणतो, त्याची लक्षणं ही कोरोनासारखीच आहेत. तर मग आपण डिफरन्शिएट कसं करणार? नक्कीच मॅडम, कसं आहे की हे मी जसं मगाशी म्हटलं की सुरुवातीला ज्यावेळेस कोरोना आला त्यावेळेस एकतर आजार नवीन होता, मग त्या अनुषंगाने काय लक्षणं असतील, हे लक्षणं कोरोनाची असं करत करत त्याच्यावर प्रकाश पडत गेला. मी म्हटल्याप्रमाणे त्यात संडास जुलाब उलट्या होणे हे पण काही पेशंटमध्ये कोरोनाची लक्षणं आढळली, दुसरी कुठलीही लक्षणं नव्हती. मागच्या हे 1.5-2 वर्षाच्या काळामध्ये साधारण 6-700 पेशंट कोविड आणि पोस्ट कोविड हे पाहून झाली आयुर्वेदिक दृष्टिकोनातून, आणि ती चांगली पण झाली. यांच्यामध्ये तुम्ही जसं म्हटलात की कसं ओळखायचं, खूपसा फरक नाही करता येणार.
अच्छा. एक करता येतं की जसं आपण सेल्फ मेडिकेशनचा तुम्ही उल्लेख केला तो चुकीचाच आहे. एखादी गोळी तात्पुरती खाल्ली किंवा आयुर्वेदिक औषध एखाद दुसरा डोस घेतला हे शक्य आहे, सहज आहे, घरात असतं, आपण घेतो. पण तुम्हाला त्यासोबत जर आणखीन काही आजार आहेत, वयस्क आहात तुम्ही किंवा तुम्हाला डायबिटीस, ब्लड प्रेशर, आणखीन काही कुठल्या मोठ्या आजाराची काही औषधं चालू आहेत, तर अशा ह्याच्यामध्ये रिस्क न घेता कोविड झालाय हे समजण्याचं एकमेव टूल आपल्याकडे आहे कोविडची अँटीजेन टेस्ट किंवा आरटीपीसीआर टेस्ट. हो. ही ज्यावेळेस आपण करू त्यावेळेसच त्याच्यामध्ये आपण डिमार्केशन करू शकू की हा कोविड आहे की हे पावसाळी आजार आहे. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष नक्की नाही करता येणार, पण त्यात घाबरून जायचं पण कारण नाहीये. आपण त्या अनुषंगाने आपापल्या पेशंटनी आपापल्या डॉक्टरांचे जे रोजच्या संबंधातले असतात त्यांच्याशी विचारविनिमय करून आणि योग्य ती ट्रीटमेंट घेऊन ते करता येईल. आणि आता तसंही आपण खूप जसं म्हटलं की वाफ घेणे, हे करणे, ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे. अच्छा. पावसाळ्यामध्ये विनाकारण न भिजणे, जर भिजून आलं तर लागलीच वाफ घेणे, काढा घेण्याची पूर्वापार पद्धत आपल्याकडे आहे. हो. पण त्या काढ्यावरती आजकाल बरेच विषय वेगवेगळे होतात. पण हा काढा म्हटल्याप्रमाणे कसं आहे की शेवटी एखाद दुसरा दिवस घेतला. आता कसं झालंय तुम्ही म्हटल्याप्रमाणे व्हॉट्सअप, फेसबुक हे डॉक्टर झाले. हो. डॉक्टरांची जागा त्यांनी घेतल्यासारखं झालंय किंवा त्याच्यावरती लोकांचा विश्वास जास्त बसतो. हो. जसं आपण म्हणतो की सोशल मीडियाचे फायदे तसे ह्याचे तोटे जास्त होत आहेत, आम्हाला तरी आढळून येतं. त्यामुळं कन्सल्ट डॉक्टरशी कन्सल्ट करणे आपल्या डॉक्टरशी आणि त्या अनुषंगाने ट्रीटमेंट घेणे. दरवेळेसच खूप औषधं घ्यावीच लागतील असं नक्कीच नाहीये, पण किमान तुम्ही कन्सल्ट करणं तुमच्या डॉक्टरांना हे अत्यंत आवश्यक आहे. अर्थातच डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते उपचार करणं हे खूप गरजेचं आहे. सोबतच आपण सध्या प्रसार माध्यमांमध्ये अजून एक शब्द खूप ऐकतोय ते म्हणजे तिसरी लाट येते. दुसरी लाट ओसरतीये, तिसरी लाट येते आणि ती तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असेल तर त्यासाठी नेमकी काय दक्षता घ्यायला हवी? मुळातच तिसरी लाट येणार आहे आणि त्यातूनही ती लहान मुलांना धोकादायक ठरेल हे प्रेडिक्शन आहे. म्हणजे असं मानलं जातंय. ह्याला कुठलाही शास्त्रीय पुरावा नाहीये, पण अंदाज असा वर्तवला जातो की तो लहान मुलांना हानिकारक किंवा धोकादायक ठरू शकेल. मुळात असं आहे की कोरोना होऊ नये ह्याच्यासाठीच जर तुम्ही काळजी जर व्यवस्थित घेतली तर ती कदाचित तुम्हाला ते खूप तुमच्या शरीराला खूप अपायकारक होईल असं नाही होणार. लहान मुलांमध्ये त्यातही असं आहे की मुलं ही खूप खेळकर असतात. त्यांचा आहार विहार ते जबरदस्ती खात नाही, भूक लागल्याशिवाय ते जास्तीचं खात नाही. त्यांच्यामध्ये शरीर म्हणजे त्यांच्या वयाला धरूनच असे काही घटक असतात की ज्यामुळे त्यांना हे आजार खूप वारंवार होणार नाहीत असंही दिसून येतं. आपण आता जवळपास सगळेच घरात बंदिस्त आहोत, त्यामुळे बाहेरच्या वातावरणाला पटकन लहान मुलं एक्सपोजर मध्ये नाही आहेत सध्या, तेही एक मुख्य कारण आहे. अशी सगळी जर कारणं काही पाहिली किंवा त्यांची प्रकृती जी एक 16 वर्षापर्यंत त्यांची प्रकृती कशी आहे त्यावरून लहान मुलांना जरी कोरोना झाला तरी तो खूपसा धोकादायक ठरणार नाही असा अंदाज आपण आयुर्वेदाच्या शास्त्राद्वारे सांगू शकतो. अच्छा मॅडम, तुम्ही स्वतः एक आहार तज्ञ असाल तर खास करून मुलांचा आहार, कारण आता शाळा बंद आहे, थोडंफार खेळणं म्हणजे मैदानी खेळ बंद झाले, तर मुलांच्या आहाराकडे या दृष्टिकोनातून त्यांना नेमकं काय फायदेशीर असेल? नक्कीच मला आवडेल उलट ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला. मुळातच लहान मुलांचंच नाही तर आपण इन जनरल सगळ्याच व्यक्तींबद्दल हे करणं महत्वाचं आहे की भूक लागल्याशिवाय जेवू नका. हा माझा पहिला सल्ला. मी प्रत्येकाला हेच सांगेन की कडकडून भूक लागल्याशिवाय न जेवणं, शरीराकडे लक्ष द्या. आजारादरम्यान सुद्धा, आजारापूर्वी सुद्धा आणि आजार झाल्यानंतर सुद्धा शरीर काय म्हणतंय. तुमची जर भुकेची इच्छा असेल, तुमची जेवणाची इच्छा असेल तर तुम्ही खाऊ शकता, पण तुम्हाला फक्त सांगितलंय वेळ झालीये, फक्त भिंतीवरच्या घड्याळापेक्षा तुम्ही पोटाच्या घड्याळाची वेळ बघणं जास्त महत्वाचं आहे. तर तुम्हाला कडकडून भूक लागल्याशिवाय मूल मागत असेल तर जेवायला द्या, नाहीतर तुम्ही वाट बघू शकता. दुसरं असं आहे की जड पदार्थ टाळणं खूप महत्वाचं आहे, कारण तुमचा व्यायाम खूप कमी झाला आहे ह्या काळामध्ये. तर पचायला हलके आणि पोषक असे पदार्थ देणं नक्कीच गरजेचं आहे. मग त्यात बेकरी आयटम्स येतील, त्याच्यात बाहेरचं फूड येईल किंवा जंक फूड असेल, तळलेले पदार्थ असतील, साबुदाणा, बटाटा ह्यासारखे काही पदार्थ असतील, मैद्याचे पदार्थ आहेत, हे पदार्थ शरीराला खूप जड होतात. मग उशिराचं जेवण असेल, रात्री उशिरा खाणं किंवा
त्यानंतर आजार असताना म्हणजे थोडंसं नाक गळतंय, ताप आल्यासारखा वाटतोय, हे असताना सुद्धा तुमचा नेहमीचाच आहार चालू ठेवणं, म्हणजे ज्या काळात शरीराला लंघनाची गरज आहे, ज्या काळात तुम्ही उपाशी राहणं गरजेचं आहे, त्या काळात तुम्ही एकतर जेवताय आणि त्यातूनही पचायला जड असे पदार्थ जर खात असाल तर नक्कीच तो आजार अजून पुढच्या स्टेजला पोहोचण्याची भीती राहते. तर घरी केलेला साधा सोपा आहार, नेहमीचा रोजचा आहार, आपल्याकडे जे पदार्थ पिकतात, आपल्या प्रदेशात जे पदार्थ, लोकल फूड ज्याला आपण म्हणतो, ते खाणं हा नक्कीच कोरोनाला थांबवण्याचा उपाय होऊ शकतो. नक्कीच मॅडम. डॉक्टर, लहान मुलांच्या संदर्भात मला तुमचं सुद्धा मत ऐकून घ्यायला आवडेल. कसं आहे मॅडम की आता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे हे प्रिडिक्शन आहे आणि बरेचसे जे आपल्या इथले बालरोग तज्ञ आहेत, सिंग आहेत, त्यांचं असंच म्हणणं आहे, भारतभरातलं म्हणणं असंच आहे की हा जे खरंच इम्युनो कॉम्प्रेस्ड बेबीज आहेत, म्हणजे ज्यांना खूप मोठे काही आजार आहेत आणि त्या आजारातून ते झुंजतायत बिचारी मुलं त्यांच्याशी, त्यांना जर कोरोना झाला तर थोडंसं क्रिटिकल त्या आजारामुळे त्यांना होऊ शकेल. रुटीन जी नेहमीची हसती खेळती मुलं आहेत त्यांच्याविषयी ह्या कोरोनामुळे त्यांना खूप काही आजार होईल, म्हणजे खूप काही पुढची तीव्रता निर्माण होईल, कॉम्प्लिकेशन्स होतील, याची शक्यता फार न्यूनतम आहे. पण सगळ्यात महत्वाचं असं आहे की आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना लंघन हा विषय मोठ्यांनी केला तर मुलं करतात. हे पहा कसं असतं, आपल्या घरामध्ये मोठी माणसं कशी वागतात त्याप्रमाणे लहान मुलं वागतात. एक छोटस उदाहरण असं आहे की सगळे घरी आहे, मग आता काय करायचंय, अरे हा नवीन पदार्थ पाहिला, हे करून घ्या, तो करून घ्या. दवाखान्यामध्ये आम्ही अधनमधन पेशंट येतो, त्याला विचारलं अरे हे आज एवढं कसं काय वजन, लॉकडाऊन इफेक्ट. अरे पण लॉकडाऊन इफेक्ट मध्ये तुम्ही बाकी काही कामं करू शकता ना. म्हणजे आता असं झालंय की फक्त शिजवायचं काहीतरी नवीन आणि खायचं, असं नाही होऊ शकत. मी माझे मित्र, आता कोविड पॉझिटिव्ह होणं हे नित्याचं आहे, आपण येतो तरी 80-85% आरामात पॉझिटिव्ह होऊन जातात. पण हे पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्याला हॉस्पिटलायझेशन न लागणे आणि तो लवकरात लवकर बरा होऊन 14 दिवसांचा जो कालावधी आहे त्याच्यानंतर आपल्या कामावर आल्यावर त्याला थकवा नाही येणे, तो त्याचं नियमित काम ऍट द डे फर्स्ट आफ्टर कोरोनाचं तो तितक्या चांगल्या पद्धतीनं जर करू शकत असेल तर मी आणि माझ्या मित्रांच्या बाबतीतला अनुभव घेऊन तुम्हाला सांगतो, लंघन हे त्याच्यावरचं सर्वोत्कृष्ट औषध आम्हाला भेटलं आणि ही आयुर्वेदाची देण आहे. एक साधारण 2-3 वर्षापूर्वी जपानचे एक सायंटिस्ट होते, त्यांनी ॲटोफेजी ह्या नावावर त्यांना नोबेल प्राइज मिळालं होतं. तर ॲटोफेजी म्हणजे काय, थोडक्यात आपण म्हणूया की तुम्ही किती वेळ उपाशी राहता. उपाशी राहिल्यानंतर आपले जे सेल्स पेशी आहेत त्यांची प्रतिकार क्षमता वाढते, ते ह्या बॅक्टेरिया व्हायरसला आपल्यामध्ये येऊ देत नाही आणि त्या पद्धतीनं ते काम करतात. त्याला ॲटोफेजी हा शब्द आहे आणि त्याच्यामुळे मग लंघन हा शब्द आयुर्वेदामध्ये फार काळापासून सांगितलेला आहे. आयुर्वेद असं पण म्हणतं की ज्वर जर तुम्हाला येतो म्हणजे ताप येतो, तो काही स्वरूपात आला तर हे तुमचं आजार नाहीये, हे तुमचं प्रतिकार लक्षण आहे. म्हणजे तुमची प्रतिकार क्षमता किती चांगली आहे. त्या काळामध्ये ज्वर आलाय तुम्हाला तर याचा साधा सरळ अर्थ आहे की तुम्हाला जितकं शक्य आहे तितकं तुम्ही लंघन करा. आजकाल झालंय काय, अरे त्याला आजार झालाय, कोरोना झालाय, सकाळी अंडे, दुपारी चिकन, रात्री मटन, हे नेऊन खाऊ घाला. अहो ठीक आहे, खाऊ घाला, त्याची आवड असेल, इच्छा असेल, पण त्याचा जो अग्नी आहे म्हणजे ज्याच्यावरची त्याची पचन संस्था चालते, ज्याच्यावरती त्याचं पूर्ण शरीर चालतं, त्याचा विचार करणं कुठेतरी आवश्यक आहे ना. आयसीयू मध्ये पेशंट आहे, ज्याची अजिबात हालचाल नाहीये आणि त्याला अतिशय खूप असं जे इतर वेळी पण आपल्याला खायला जड जातं असं जर अन्न त्याला नित्य सातत्याने जर देण्यात येत असेल तर निश्चित त्याला त्रास होणार. याचा विचार कुठेतरी झाला पाहिजे. लहान मुलंही तसेच आहेत, किमान लहान मुलं घरात बागडत तरी असतात. मोठे माणसं ह्या खोलीतून त्या खोलीत टीव्ही नाही तर मोबाईल, ह्याशिवाय सध्या तरी लॉकडाऊनच्या ह्याच्यामुळे काही नाहीये. ते काय मुद्दाम कोणी करत नाही, पण सध्याची ती परिस्थिती आहे. त्यामुळे लहान मुलांना या थर्ड वेव्हचं जे काही प्रिडिक्शन केलं जातं त्याच्यात भिण्यासारखं काही नाहीये त्यांच्यासाठी आणि त्यांना खूप काही होतील अशी तर काही सध्या तरी काही वाटत नाही. खरोखरच हे खूप दिलासादायक आहे की आपण मुलांची काळजी जर घेतली तर ते या सगळ्या वातावरणात सुद्धा सुरक्षित राहू शकतात. आता प्रश्न येतो तो कोरोना झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात बोललं जाते ते म्युकरमायकोसिस बाबतीत, पण असंही लक्षात येते की थोडाफार थकवा आहे किंवा काम करावं असं वाटत नाहीये. तर या सगळ्याबद्दल पण तुम्ही काय सांगाल मॅडम? आजार होताना तुम्हाला ज्यावेळेस पहिलं लक्षण येतंय, अंगदुखी असेल, ताप असेल, सर्दी असेल, डोकं दुखतंय, हे कुठलंही लक्षण ज्यावेळेस येते त्याचाच अर्थ असा आहे की तुम्ही लंघनावर गेलं पाहिजे.
म्हणजे पहिलं माझा मी मुद्दाम स्ट्रेसफुली हे सांगेन की लंघन ज्यावेळेस तुम्ही करत असाल त्यावेळेस आजार मुळात तो वाढणारच नाही, तो पुढे जाऊन आजार वाढत नाही. मग जे पोस्ट कोविड सिम्पटम्स आपल्याला आता दिसून येत आहेत की खूप थकवा येतोय, धाप लागतीये, अंग दुखतंय, डोकं दुखतंय, काम करायची इच्छा होत नाही, आत्मविश्वासाची कमतरता आहे, झोप येत नाहीये, अनिद्रा अशी लक्षणं दिसत आहेत, रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे, त्याच्यामुळे येणारे कॉम्प्लिकेशन्स अजून खूप जास्त आहेत. त्याच्यासोबतच म्युकरमायकोसिस ही आपली प्रतिकार क्षमता त्या आजारामध्ये अनेक कारणांनी कमी होते. एकतर ती त्या आजारामुळे असेल, औषधोपचारांमुळे असेल, व्यायामाच्या अभावामुळे असेल, पण कुठल्या ना कुठल्या कारणाने ती कमी होते आणि आपण फंगल इन्फेक्शन्सना पुढे जाऊन सामोरे जातोय. स्टिरॉइड्स वापरण्यामुळे ही प्रतिकार क्षमता आपली कमी होताना दिसते. तर हे ज्यावेळेस आपल्याला आजारामध्ये आपल्याला ह्या गोष्टी करणं कधी कधी गरजेचं ठरतं. खूप क्रिटिकल कंडिशन असताना आपल्याला स्टिरॉइड्स पण वापरावे लागत आहेत असं दिसून येत आहे. पण हे करत असताना जर तुम्ही आयुर्वेदात सांगितलेले खूप छोटे छोटे उपाय आहेत, जसं की नसे आहे की तुम्ही रोज नाकामध्ये तेल लावलं पाहिजे, मग ते आजारानुरूप लावलं गेलं पाहिजे. म्हणजे काय झाल्यानंतर कोणत्या स्टेजला कोणतं तेल लावावं, वाफ कशी घेतली पाहिजे, ती कशाने घेतली पाहिजे, त्याच्यासोबतच तुम्ही तुमच्या नासागत म्हणजे नाकातली, तुमच्या तोंडातली ही स्वच्छता कशी ठेवता येईल, किंवा इव्हन ICU पेशंट ऍडमिटेड असताना सुद्धा तुम्ही त्यांना त्यांच्या मुखातली कशी स्वच्छता मेंटेन करू शकता, तिथलं pH कसं मेंटेन करता येईल, ते कोणते औषधं वापरली पाहिजे, हे ज्यावेळेस आपण नक्कीच ह्याच्यावर विचार करू त्यावेळेस मला असं वाटतं की म्युकरमायकोसिसला आपण तिथेच थांबवायला नक्कीच आपल्याला यश मिळण्याची शक्यता आहे असं माझं मत आहे. खरोखरच मॅडम. आणि मला तुम्हाला एक खास प्रश्न विचारायचा आहे या ठिकाणी की लहान मुलं असतील त्यांची दक्षता याबद्दल आपण आत्ताच सरांकडून जाणून घेतलं. बाहेर काम करणारे जे व्यक्ती आहेत ते घरात आल्यानंतर त्यांची खास काळजी घेतली जाते की त्यांच्यापासून इन्फेक्शन होऊ नये किंवा त्यांना पण इन्फेक्शन होऊ नये यासाठीची पण बरीच आपण काळजी घेतो. वृद्ध असतील घरामध्ये अर्थातच त्यांची काळजी आहे, पण घरामध्ये ज्या स्त्रीमुळे कुटुंब असतं तर त्या स्त्रीने कशा पद्धतीने आता स्वतःचा पण मॉरल सपोर्ट स्वतःच व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मुळात मला असं वाटतं की निरोगी असणं ही फक्त शरीराची गरज नाही, निरोगी आपण आहोत हे मानण्यासाठी तुमची मानसिक अवस्था सुद्धा तेवढीच कणखर आणि तेवढीच दणकट असली पाहिजे. म्हणजे शरीर, मन आणि इंद्रिय हे ज्यावेळेस स्वस्थ फील करतील, फ्रेश फील करतील, त्यालाच आपण आरोग्य असं म्हणू शकतो. तर आणि चांगल्या आरोग्यावर सगळ्यांचाच समान अधिकार आहे. मग त्याच्यात म्हातारी माणसं आली, त्याच्यात लहान मुलं आली, स्त्रिया आल्या, पुरुष आल्या, ह्या सगळ्या गोष्टींना पाहताना आपण आपल्या शारीरिक व्यायामासोबत आपण मानसिक तुमच्या स्वस्थतेसाठी योग आणि प्राणायामाला विसरून कदापि चालणार नाही. तर घरामध्ये वेळ असताना किंबहुना सकाळच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला तुम्ही घरातल्या सगळ्यांनी एक तुमचा अर्धा ते 1 तास काढून तुम्ही रोज एक 4 ते 5 आसनं आलटून पालटून आणि त्याच्यासोबतच प्राणायाम आणि त्याच्यासोबत मेडिटेशन हे तुम्हाला आजारी पडू नये ह्याच्यासाठी पण तेवढंच उपयोगी आहे, आजारी पडल्यानंतरही उपयोगी आहे आणि पोस्ट कोविड ह्या स्टेजमध्ये सुद्धा नक्कीच उपयोगाचे ठरेल. नक्कीच. म्हणजे योगा असेल, प्राणायाम असेल, ह्या सगळ्या गोष्टी मानसिक स्वास्थ्यासाठी खूप गरजेच्या आहेत. डॉक्टर, व्हायरस, कोरोना व्हायरस हा सध्या खूप प्रचलित शब्द झालाय, पण असं नाहीये की आजूबाजूला इतरही व्हायरसेस असतील, बॅक्टेरिया असतील, फंगी असेल, तर कोरोना व्हायरसवर जरी आपण नियंत्रण मिळवत आता आलोय आणि नक्कीच आपण त्याच्यावर विजय मिळवू, पण यानंतरही पुढं जे आजूबाजूला वातावरण आहे व्हायरस सहित, तर त्याच्याशी कसं डील करायचं? हे बघा मॅडम, आपण ज्या ठिकाणी राहतो, जसं राहतो या ठिकाणी तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा आज एक व्हायरस आलाय. आजकाल परवाच बातमी आहे की बर्ड फ्लू पूर्वी जो पक्ष्यांमध्ये व्हायचा, कोंबड्यांमध्ये व्हायचा, तो आता माणसात होणाऱ्या काही केसेस चीनमध्ये मिळाल्या आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय तसं आणखी नवीन काही येतच राहणार आहे. याच्यावरती सर्वोत्तम उपाय एकच आहे की आता शासन ते अवलंबतंय, व्हॅक्सिन्स आहेत, मान्य व्हॅक्सिन चांगल्याच आहेत, पण व्हॅक्सिन ह्या ठराविक आजारापुरत्या होतील. नवीन जसे आजार येतील त्याप्रमाणे व्हॅक्सिन्स तयार होतील. पण तुमचा जो मूळ प्रश्न आहे की हे सगळे येत राहणार, ह्याच्याशी डील कसं करायचं थोडक्यात. तर डील करण्यासाठी परत तिथेच येतं शास्त्र. शास्त्र हेच सांगते की तुमच्या पोटाला तुम्ही विसरून नाही चालणार. दुर्दैवानं काय होतंय, तुम्हाला वाटेल हे वारंवार मी सांगतोय, पण हे मुख्य महत्वाचं हेच आहे की
जिभेवरचा कंट्रोल घसरला की आपण म्हणतो की काय होतं. त्याचप्रमाणे जिभेच्या म्हणजे मला हे खूप आवडतं, मान्य आहे. तुम्ही ते खावं. पहिलवान लोक खूप पुष्कळ खातात, पण तेवढा त्यांचा व्यायाम पण असतो. ते पचवतात. ते तालमीमध्ये जाऊन दिवसभर तालीम करतील, व्यायाम करतील. सामान्य माणूस ते विसरतोय. सामान्य माणूस काय करतोय की मला हे खायचंय, मी हे खाऊ शकतो, मी करू शकतो. थोडक्यात काय होतंय, रोजच दसरा आणि दिवाळी जर पाहायला लागली तर तुमच्या आरोग्याचा शिमगा होईल की काय, अशा प्रकारातली ही सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी राहता, आयुर्वेदानुसार देश, दृश्य, काल ह्या शब्दांना खूप महत्व आहे आणि ते आता जाणवतंय. आता जे नवीन ऍलोपॅथी मॉडर्नच्या अनुषंगाने जे काही संशोधनात्मक होतात, त्यामध्ये पण आयुर्वेदाचे जे काही मूळ सिद्धांत आहेत, त्या मूळ सिद्धांतांकडे ते त्यांच्या शब्दातनं, त्यांच्या वाक्यातनं जात आहेत, त्यांच्या मूड मध्ये जात आहेत किंवा त्यांच्या पद्धतीनं जात आहेत आपण म्हणूया. पण येत आहेत ते मूळ सिद्धांतांकडेच, की ज्यामध्ये तुमची प्रत्येक पेशी ही निरोगी कशी राहिली पाहिजे. मग सर्वंकष साधा उपाय आहे, दिनचर्या करा. आपल्याकडे ऋतू ज्यावेळेस सांगितले जातात, षड ऋतू आपण म्हणतो, शरद ऋतू, हे 6 ऋतू आहे. आपण सांगताना सामान्य माणूस सहजरित्या म्हणतो की नाही, थंडीच्या दिवसामध्ये जेवण भूक लागते, चांगली लागते, आपली शक्ती चांगली वाढते. हो, पावसाळ्यामध्ये पाऊस पडताना भजी सगळ्यांना आवडतात, पण ते किती खायचे हे ज्यावेळेस आपल्याला समजायला लागेल, त्यावेळेस निश्चित तुमचं आरोग्य तुमच्या हातात राहणार आहे. त्याला कुठं करायची गरज नाहीये. आणि जे आयुर्वेद पदवीधर आहे आणि जे आपला आजीबाईचा बटवा आहे, तो निश्चित तुम्हाला निरोगी राहण्यासाठी नक्कीच मदत करणार आहे. त्यामुळे किती जरी व्हायरसेस आणि बॅक्टेरिया आले, आपण म्हटल्याप्रमाणे ते येतील, ते येऊ नयेत अशी सदिच्छा आपण व्यक्त करायला हरकत नाही, पण ते येणार नाहीत असं आपण सांगू नाही शकणार. पण त्याच्याविषयी करत असताना योग्य रीतीचा आहार, योग्य रीतीचा व्यायाम आणि मानसिक स्थैर्य हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि त्यासोबत योग्य वेळी घेतलेली झोप, योग्य वेळेची झोप. आता जसं मॅडमनी म्हटलंय तसं त्याला मी पुढे असं सांगेन की बऱ्याच वेळेला जागरण होतं. रात्रभर नाईट ड्युटीज असतात, पोलिसांच्या ड्युटी असतात आणि डॉक्टर लोकांच्या ड्युटीज असतात. यामध्ये होतं काय, तुम्ही ड्युटी करून आला, तुमची 6, 7, 8 तासांची झोप बुडाली, तुम्हाला काम करावं लागले. ते येतात, फ्रेश होतात, जेवण करून झोपतात. शास्त्र ते नाही सांगत. शास्त्र आयुर्वेद काय म्हणतं, तुम्हाला झोपेची गरज आहे ना, निम्मी वेळ झोप काढा, उपाशी पोटी झोपा. तुमचं पोट पण बिघडणार नाही आणि तुमचा जो वात वाढलेला आहे, आम्ही याच्यानुसार वात वाढणं म्हणतो, रात्रीच्या काळात जागरण झाल्यानंतर त्या वातावरती पण तुम्हाला कंट्रोल करता येईल. अशा काही छोट्या गोष्टी असतात ज्या तुमच्या आयुर्वेद तज्ञाला विचारून, तुम्ही आयुर्वेद डॉक्टरना विचारून सहजरित्या करू शकता आणि निरोगी राहण्यासाठी हे सर्व तुम्हाला मदत करेल, निश्चित करेल. तुमची प्रतिकार क्षमता वाढवायला ती मदत करेल. निश्चितच डॉक्टर. मॅडम, शारीरिक जे आजार आहेत ते बळावत आहेत, त्यासाठी आपण बरेचसे काही उपाय करतोय, पण यासोबतच सध्या लॉकडाऊन चालू आहे, वर्क फ्रॉम होम असेल, या गोष्टींमुळे कुठंतरी मानसिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होत चालले का? नक्कीच. तुम्ही दिवसभर घरात राहताय, तुम्ही कुणाला भेटत नाहीये, शेजारी पाजारी नाही, मित्रमैत्रिणींना भेटत नाहीये. कुठेतरी आपल्याला टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन आपल्याला ह्या भेटी घडवून आणाव्या लागतात. ह्याचा नक्कीच स्ट्रेस तुमच्या मेंदूवर, तुमच्या बुद्धीवर, मनावर नक्कीच येतो आणि ह्याच्याने मानसिक मुळात कसं असतं की माणसाचा स्वभाव असा आहे की हे करू नको म्हटल्यानंतर त्याचा स्ट्रेस जास्त येतो. म्हणजे घराबाहेर पडायचं नाहीये हे लक्षात आल्यानंतर आपल्याला घराबाहेर पडण्याची जास्त उर्मी व्यक्त व्हायला लागते, जास्त वाटतं असं की आपण गेलं पाहिजे बाहेर. ह्याचा ताण नक्कीच येतो. पण मग ह्याला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्याला मेडिटेशन आणि मानसिक आरोग्यासाठी तुम्हाला प्राणायाम आणि योगासनांचा नक्कीच जास्त, चांगलं वाचन असेल, चांगली गाणी ऐकणी असतील, तुमची छंद जोपासना असेल, ह्याचा नक्कीच फायदा आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. नक्कीच. अगदी आयुर्वेदिक शास्त्रशुद्ध माहिती आज आपण डॉक्टर प्रशांत कोथळकर आणि मॅडम डॉक्टर पल्लवी कोथळकर यांच्याकडून घेतलेली आहे. खरोखरच आपल्याला पाहिजे ते रामबाण उपाय आणि संजीवनी ती आपल्याला नक्कीच आयुर्वेदातून मिळू शकते. काही छोट्या छोट्या गोष्टींच्या जर दैनंदिन जीवनामध्ये आपण बदल केला तर नक्कीच आपण या सगळ्या आजारांपासून दूर राहू शकतो. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच.